नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद. आजचा आपला भाग चाललेला आहे 10वा, ज्ञानेश्वरीतील सांगरूपक. देहासक्त न होता सर्व भोग भोगावेत, हे आपल्या भारतीय अध्यात्मात किती अजोड असं तत्त्व आहे. नैराश्य आणि लोलुपता या दोन्हीही अतिरेकांना टाळून आपली जीवनसरिता पूर्णत्वाकडे वाहत जावी. जीवनातील मांगल्यावर श्रद्धा असावी, असंच आपलं तत्त्वज्ञान सांगतं. ईशावास्योपनिषदात म्हटलेलं आहे, तेन तक्तेन भुंजिता, जगातील सर्व वस्तूंचा त्यागानेच भोग घ्यावा. आणि हेच तत्त्व ज्ञानेश्वरीत प्रभावीपणे मांडलेलं आहे. ज्ञानेश्वरीतील 3रा अध्यायातील 188वी ओवी आहे की तुवा शरीरापरा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. ओवीचा अर्थ असा आहे की भगवंत अर्जुनाला म्हणतायत, तू देहासक्त न होता सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली भोग घे. प्रतिपक्षात स्वजन जरी असले तरी त्यांच्याशी सुद्धा युद्ध करण्यास प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाला उद्युक्त करीत आहेत, कारण ते धर्मयुद्ध होतं. अनाचाराने राज्य करणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घेऊन सुराज्य स्थापन करायचं होतं. आणि म्हणूनच भगवंत अर्जुनाला म्हणतायत, आता कोदंड घेऊन हाती आरूढ पा इये रथी, देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने, जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी, यया भारा पासोनी सोडवी मेदिनी हे. 3ऱ्या अध्यायातील 189 आणि 190व्या या ओव्या आहेत. आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर आरूढ हो आणि प्रसन्नतेने वीरवृत्तीचा अंगीकार कर. शूर कर्मयोगी म्हणून जगात आपली कीर्तीही पसरव. तसंच स्वधर्माचा मान वाढव आणि या पृथ्वीला दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. अकर्तेपण विहित कर्म करावं, हे भगवंतांचं मत श्रद्धावान निर्मत्सर मानव नित्य अनुसरतात. पण काही जणांच्याकडून कळून सवरूनसुद्धा पाप का घडतं, या अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत पापाच्या मुळाशी काम आणि क्रोध असल्याचं सांगतात. मग या कामक्रोधावर ज्ञानेश्वरीत सुरेख सांगरूपकं योजलेली आहेत. सांगरूपकामुळे प्रतिपाद्य विषयाचं सविस्तर रंजक चित्रही रेखाटलं जातं. काव्यानंद अधिक गहिरा होतो. विचारांचे बारीक सारीक पदर स्पष्ट होतात. श्री ज्ञानेश्वर प्रथम कामक्रोधांचं विनाशकारी सामर्थ्य वर्णन करतायत. अध्याय 3रा ओवी आहे 241वी. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरांचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. ओवीचा अर्थ असा आहे की कामक्रोध हे ज्ञानाच्या ठेव्यावरचे सर्प आहेत. विषय वासनारूपी दर्यांमधले ते वाघ आहेत, जे कोणीही ईशभजनाच्या मार्गाने जाऊ पाहतात. त्यांच्यावर वाटमारी करणारे ते मांगच आहेत. यानंतर कामक्रोधाचा संपूर्ण कुलवृत्तांत आणि त्यांची करतूत श्री ज्ञानेश्वर रंगवतात. हे कामक्रोध रजोगुणात्पन्न जरी असले तरी ते तमोगुणाचे जास्त लाडके आहेत. त्यांचं पालनपोषण अविद्या करते. तमोगुणाने प्रमाद आणि मोहरूपी आपली गादी त्यांना बहाल केलेली आहे. मृत्यूच्या नगरात त्या कामक्रोधांचं चांगलंच वजन आहे. त्यांच्या विनाशकारी व्यापाराची देखरेख आशा करते. जिच्या खेळासाठी 14 भुवनं देखील अपुरी पडतात, अशी भ्रांती या आशेची धाकटी बहीण आहे. तिची दासी तृष्णा आहे. सर्व जगाला नाचवणाऱ्या अहंकाराबरोबरच या कामक्रोधांची देवघेव चालते. ज्याने पोटी असलेला सत्याचा मालमसाला काढून अकृत्याचा पेंढा भरला आहे, अशा दंभाला या कामक्रोधांनी पुढे आणलं आहे. पतिव्रता शांतीला नागवलं आहे, मायारूपी मांगिणीला मात्र सजवलं आहे, धैर्यरूपी किल्ले पाडलेत
बोधाची रूपं उपटलेली आहेत, सुखाची भाषा तर पुसूनच टाकलेली आहे. आणि हे कामक्रोध अंतःकरणात असे चिकटलेले आहेत की ब्रह्माच्याही हाती काहीही लागत नाही. ते प्राण्यांना शस्त्रापासूनच ठार करतात, ज्ञानी माणसांचा तर प्रतिज्ञेनेच वध करतात. असं कामक्रोधांचं प्रत्ययकारी वर्णन करून श्री ज्ञानेश्वरांनी त्यांचं विघातक परिणाम चांगले सुस्पष्ट केलेले आहेत. हे कामक्रोध जर निश्शेष गेले तर ब्रह्मप्राप्तिरूप स्वराज्य मिळतं. जे गुरु शिष्यांची गोठी पदपिंडांची गाठी, तेथ स्थिर राहोनी नूठी कवणे काळी. अध्याय 3 272 ही ओवी आहे. ओवीचा अर्थ, पद म्हणजे ब्रह्मपद आणि पिंड म्हणजे जीव. गुरु शिष्यांच्या गोठी म्हणजे संवादात येणारी जीव परमात्म्याची जी एकता, तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तिथून कधीही उठू नकोस. पदपिंडाची गाठी म्हणजे ब्रह्मैक्य पदापर्यंत पिंडाची म्हणजेच जीवाची वाटचाल आहे. गुरुकृपेने जीव त्या पदाच्या आनंद भुवनात स्थिर होतो. अर्जुनानेही त्या ठिकाणी दृढतेने राहावं, कधीही पदच्युत होऊ नये, अशी ईश्वर इच्छा प्रकट करून श्री ज्ञानेश्वरांनी 3 अध्यायाची समाप्ती केलेली आहे. भगवद्गीतेतील उदात्त तत्त्वदर्शनामुळे ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायारंभीच श्री ज्ञानेश्वरांनी धन्योद्गार काढलेले आहेत. आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नीची हे तुकले, साच्या सरिसे. पहिलीच ओवी आहे अध्याय 4मधली. आज आपल्या कानांसाठी मोठा सुकाळ प्राप्त झाला आहे, कारण गीतेसारखा ठेवा त्यांना अनुभवायस मिळालेला आहे. जणू स्वप्नच खरं झालं आहे असं वाटतं आहे. मुळातच ही सारासार विवेकाची कथा आहे. त्यात कथन करणारे जगदीश्वर श्रीकृष्ण, ऐकणारा भक्तराज अर्जुन. त्यामुळे या कथेचा योग मोठ्या बहारीचा जमलेला आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत. आता इतर काहीही न बोलता गीता अख्यानच सांग असं म्हणून श्री निवृत्तीनाथ श्री ज्ञानेश्वरांना भावसमाधीमधून जागे करू पाहत आहेत. पण गीताख्यान सुरू करताना श्री ज्ञानेश्वरांना पुनश्च कृष्णार्जुन प्रेमदर्शनाने कौतुकाचं भरता येतं आणि ते म्हणतात, श्रीकृष्णांनी जे आईवडिलांना सांगितलं नाही आहे, भावाला देखील सांगितलं नाही, अगदी अर्धांगिनी लक्ष्मीलाही सांगितलेलं नाही आहे, ते गुह्य ज्ञान या एकट्या अर्जुनाला सांगितलं आहे. अर्जुनानं एवढं काय पुण्य केलं की त्याच्या प्रेमाखातर अमूर्त देव साकार झालेला आहे. देवानी आपलं मूळ स्वरूप अर्जुनाला दाखवलं आहे. असं म्हणताना श्री ज्ञानेश्वर श्रोत्यांपाशी कबुली देतात की मला श्रीकृष्णार्जुन प्रेमाचं वर्णन करायला फार आवडतं आहे. 12व्या ओवीत ऐकूयात. मज एक वंकी यांची स्थिती आवडतू असे. श्री ज्ञानेश्वर म्हणतायत, मला या दोघांच्या एकरूपतेची अवस्था फार भावती आहे. वास्तविक ज्या श्रीकृष्णाचं सत्यस्वरूप योगाला, ध्यानाला, वेदार्थालाही कळत नाही, तो भगवंत अर्जुनासाठी कसा कृपावंत झालेला आहे. अर्जुनाप्रमाणेच आपणा सर्वांचंही परमभाग्य हे आहे की त्या भगवंतांचे दिव्य बोल सहज सुलभ करून आपल्यासाठी माऊलींच्या मायेने श्री ज्ञानेश्वरांनी काव्यानंदाच्या सुवर्ण पात्रातूनच भरून आणलेलं आहे.